संस्थेच्या वतीने सातत्याने घेत असतो। या संमेलनाचा उद्देश असा होता की मी अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कामासाठी भेटायला जायचो आणि काही मंडळींची पुस्तकं मला त्यानिमित्ताने भेट मिळायची आणि अनेक फक्त जेव्हा वाचनालयामध्ये जायचो किंवा लायब्ररीमध्ये जायचो तिथे पण ही पुस्तकं मला बघायला मिळायची आणि मी असं ठरवलं की ही सर्व मंडळी वर्षभर त्यांच्या क्षेत्रात कार्यरत असतात, काम करत असतात आणि या लेखकांना कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ मिळावं, त्या कवींना चांगलं व्यासपीठ मिळावं, त्या दृष्टिकोनातनं मी गायकवाड सरांना विनंती केली की आपण या संदर्भामध्ये काही करता येईल का। मग त्यांनी सांगितले की हरकत नाही काही, आपण या निमित्ताने जी मंडळी या क्षेत्रात लिहितात त्या मंडळींशी संपर्क साधूया। त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची मराठी भाषा विभाग जो आहे तो सुद्धा अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने हा काम करतो। मग या निमित्ताने मी आदरणीय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त भोसले साहेबांची मी भेट घेतली आणि त्यांना म्हटलं की सर अशी मराठी भाषा विभाग आपला पुणे महानगरपालिकेचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती पहिली महानगरपालिका आहे की ती चालवती संस्था, तर आपण या संदर्भात या संमेलनाला सहकार्य करावं आणि कुठलाही विचार न करता साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की आपण घेऊया आणि महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली पहिली संस्था आहे की शासकीय अधिकाऱ्यांचं पहिले संमेलन घेण्याचा मान पुणे महानगरपालिकेला भोसले साहेबांनी मिळाला। यावर्षीचा हा पायलट प्रोजेक्ट आहे। आम्ही अनेक मंडळी 2-3 दिवस आम्हाला फोन करत आहेत, मग पोलीस क्षेत्रातले असतील, सैनिकी क्षेत्रातले असतील, काम करणारे अधिकारी अनेक मंडळींचे आम्हाला फोन येत आहेत की जे मंडळी लिहित आहेत, कवी आहेत, कथाकथन करतात। पुढच्या वर्षी एक चांगल्या प्रकारचं संमेलन या निमित्ताने परत आपण एकदा घेऊया। यावर्षी हा पहिला प्रयत्न आहे, अनेक मंडळींशी संपर्क साधता आला नाही। ज्या मंडळींशी आम्ही संपर्क साधला त्या मंडळींना या ठिकाणी या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही निमंत्रित केलं आहे। व्यासपीठावर असलेली सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिली। पुणे महानगरपालिका आणि समाज पुणे या दोन्ही संस्थांच्या वतीनं व्यासपीठावरच्या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो व व्यासपीठाच्या समोर असलेले आपण सर्व रसिक आपणही या कार्यक्रमाला सकाळी उपस्थित राहिला आपलंही या सर्वांचं स्वागत करतो। माध्यमांचं मी स्वागत करतो कारण काल आपण कला दालनामध्ये प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्याचंही खूप चांगल्या प्रकारचं उद्घाटन झालं, माध्यमांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली। पुढच्या वर्षी आपण महाराष्ट्र शासन असेल, महानगरपालिका असेल आणि आणखी संस्था आहेत, काल यजदाच्या संचालकांनी सांगितलं की यजदासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी पुढच्या वर्षी होईल। आपण या निमित्ताने हे वेगवेगळे कार्यक्रम शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी घेत जाऊ। समाजच्या वतीने यावर्षी मी पहिल्यांदा सांगतो की जे शासकीय अधिकारी लिहितात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, समाजच्या वतीनं हे शासकीय अधिकारी जे लिहितात त्यांच्या पुस्तकांना पुढच्या वर्षी पुरस्कार आपण दिला जाऊ ही समाजच्या वतीनं मी या ठिकाणी घोषणा करतो आणि थांबतो। धन्यवाद।